आपला भारत देश हा जनसंख्येच्या माध्यमातून जर विचार करतो म्हटलं तर अनेक लोकांचा देश आहे आणि करोडो लोक आहे. दररोज हजारो शेकडो लोक जन्मास येतात आणि हजारो लोक मरतात सुद्धा. तर ही केवळ आणि केवळ 4-2 लोकच बोटावर मोजणे इतके का आमच्या लक्षात राहतात? कारण ते स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगलेले असतात आणि समाजासाठी झटलेले असतात. नमस्कार, मी साहिल दरणे. नमस्कार. फोर्थ पिलर आउट ऑफ बॉक्स सदरमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहेत. आणि आज आपल्या या सदरमध्ये माजी आमदार व विदर्भवादी नेते श्री वामनराव सटप साहेब आहेत. साहेब, तुमचं मी मनापासून स्वागत करतो आहे. धन्यवाद सर. साहेबांविषयी जर सांगतो म्हटलं तर आमच्या लक्षात येतं की 15 वर्ष ते राजकारणामध्ये आमदार पद त्यांनी भूषवलेलं आहे. राजूर विधानसभा, चंद्रपूर साईड येतात ते. आणि विदर्भाबद्दल त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि मराठी माणूस काय असावा, विदर्भाच्या माणसाला कसा काय न्याय देता येईल, आणि विदर्भ राज्य जर वेगळं करण्यात आपला भाग असला आणि खरोखरच जर विदर्भ राज्य वेगळं करता आलं तर मराठी माणूस जो विदर्भाचा पहिला मराठी माणूस आहे. कारण याआधी आपल्या या सदरामध्ये प्रकाश पोहरे साहेब आउट ऑफ बॉक्स सदरमध्ये येऊन गेलेले आहेत, विदर्भवादी नेते. आणि त्यांनी म्हटलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिलं मराठी राज्य जर कुठलं असेल तर ते विदर्भ राज्य होतं आणि आज एक केवळ विभाग म्हणून ठेवलेला आहे. म्हणून आपल्या भागातल्या लोकांना जास्तीत जास्त कामं मिळायला हवे, अनेक नोकऱ्या मिळायला हव्या, बिझनेस मिळायला हवे. या सर्वांसाठी महत्त्वाची भूमिका विदर्भ वेगळं असायला हवं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याबाबतच सरांची फार मोठी भूमिका राहिलेली आहेत. तर सटप साहेब, काही प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, ज्यामध्ये पहिला प्रश्न माझा असा असणार की वेगळ्या विदर्भ राज्याची चळवळ खूप जुनी आहे, तरीही त्याला आतापर्यंत पाहिजे तेवढे यश दिसत नाही आहे. याची आपल्याला काय काय कारणे वाटू शकतात? हे खरं आहे की हे आंदोलन 1905 पासून म्हणजे 117 वर्षापासूनचं जुनं आहे. देशात स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी चाललेलं हे सगळ्यात मोठं आणि पारतंत्र्यात असतानापासूनचं हे आंदोलन आहे. याला का वेगवेगळी कारणं आहे. हे आंदोलन आता आम्ही तिसऱ्या पिढीत आहोत, तिसऱ्या पिढीचे शेवटचे शिलेदार आहोत. हे आंदोलन उठलं बसलं टोकावर आल्यावर, जसं आत्मप्रकाश शुक्लांनी म्हटलं होतं ना, किंवा चिन चिन देश का गुलाब ले गया, ताशकंद में वतन का लालच हो गया, हम इस कफन को निहारते रहे, हर जीती हुई बाजी हम हारते रहे. तसं प्रत्येक वेळेला पिक पॉईंटला आलं. जामवंतरावजींच्या वेळेला इंदिराजींनी म्हटलं होतं हे राज्य देतोय, तेव्हा ते म्हणाले वेळ यायची थांबा. नंतर पुढच्या वेळेला जेव्हा वसंतराव साठेंच्या वेळेला जेव्हा तो प्रसंग आला तेव्हाही त्यांनी राजीव गांधीला सांगितलं की थांबा. आणि त्यामुळे ती वेळ निघून गेली. आणि शक्यतोवर कुठल्याही चळवळीत वक्त किसी का इंतजार नाही करता, आणि त्यामुळे ते झालं. आम्ही काही कोणाला दूषण देत नाही. ही वस्तुस्थिती आहे की 117 वर्षात हे झालं नाही. ही वेगवेगळी कारणं आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना दूषण देत नाही. त्यांनी तो निखारा किमान जिवंत ठेवला, आम्ही त्याच्यावर फुंकर घातला आणि अंगाराने कार्य केले. आता ज्योत हवी, गुरुदेव ज्योतशी ज्योत जलावं, म्हणून आम्ही ते आंदोलन पुढे न्यायचं ठरवलं. पण मी खात्रीने सांगतो की 2023 हे आमचं मिशन आहे आणि 2023 संपायच्या आत आम्ही राज्य मिळवून विदर्भातल्या जनतेच्या स्वाधीन करू, नव्या पिढीच्या स्वाधीन. वा वा, फार छान. तेलंगणा राज्याप्रमाणे विदर्भ राज्य जर आंदोलक जर हिंसक झाले आपल्या इथले आंदोलन, तरच यश मिळेल का, असं काही वाटते का तुम्हाला? नाही, दोन गोष्टी आहे सर. बरं. एक तर सिद्धांत असा आहे की युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि दुसरं असं की रणाविनं स्वातंत्र्य कोणा मिळाले, ही स्वातंत्र्याची लढाई आहे. त्याच्यामुळे नेमकं त्यावेळेला काय असेल, फील्डवरचा असणारा नेता त्याला त्याच्या दृष्टीने त्याला साजेसा निर्णय तो करेल आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणून ते युद्ध पुढे घेऊन जाईल. मग ते तेलंगणासारखं होईल की अजून स्वातंत्र्याच्या लढाईसारखं होईल हे सांगता येणार नाही. पण एक निश्चित आहे की जेव्हा माणसाचे सगळे सहारे सुटून जातात तेव्हा माणसाचा विवेक ढळतो आणि गोल किंवा उद्दिष्ट साध्य करायसाठी मनुष्य झोकून देऊन काम करतो. तर त्यावेळेला तसे पण परिणाम होऊ शकतात. पॉसिबिलिटी कॅनॉट बी रूल्ड आउट. बरोबर. आणि सर, आपण ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवतो, आता अनेक मंडळी असे येतात की ज्यांच्यावर आपला 100% विश्वास आपण टाकून देतो आहे की हा व्यक्ती जर राजकारणामध्ये आहे, आपण याला मतं दिले, मतं दिले, त्यानंतर जर वरच्या लेवलवर गेला, राज्यात गेला किंवा केंद्रात गेला, त्यानंतर त्यांची भूमिका बदलते.
ते म्हणतात की दौरे इलेक्शन में कहाँ कोई इंसान नज़र आता है, कोई हिंदू दलित मुसलमान नज़र आता है. दौरे इलेक्शन में कहाँ कोई इंसान नज़र आता है, कोई हिंदू दलित मुसलमान नज़र आता है. बीत जाता है इलाकों में इलेक्शन का दौर जब हर शख्स रोटी के लिए परेशान सा नजर आता है. आणि याच्याबाबत तुम्हाला काय म्हणणं आहे? कारण त्या लोकांना पुढं करण्यासाठी आपण तळमळ करतो ना साहेब. नाही, एक गोष्ट सरळ आहे हां, की सत्ता आणि संपत्तीचा दर्प म्हणजे वास इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही. मनुष्य आपोआप बेहोश होतो. नजाकत आई जाती आहे. त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी ही चळवळ चालवली हे काही त्याला अपवाद ठरले नाही. बरोबर. त्यामुळे हा सतत चाललेला संघर्ष आहे. आणि कालचं राजकारण हा आजचा इतिहास आहे, आजचं राजकारण आहे उद्याचा इतिहास आहे. त्यामुळे लोक शेवटी कसं आहे, विश्वास तर पुढाऱ्यावर टाकावा लागतो. वन हुड्स लीड्स इज द लीडर. पुढाऱ्यावर विश्वास टाकावा लागतो. जसं शादी करने वाला भी पछताता है, नहीं करने वाला भी पछताता है. नहीं करके पछताने के बजाय करके पछता के देखो. कारण शेवटी मनुष्य हा अनुभवाने शहाणा होतो. पुढच्या स्टेज मागची शहाणा, आणि त्यातून मनुष्य पुढे घडत जातो की पुढे ती चूक होणार नाही याची काळजी घेतो. येस सर, मलाही तुम्हाला सांगताना आनंद वाटेल की फोर्थ पिलरचा हा आपला एक आउट ऑफ बॉक्स हा एक जो सदर आहे, सेगमेंट आहे, याच्या माध्यमातून विदर्भ वेगळा किंवा विदर्भवादी लोकांना चांगल्यात चांगला प्रतिसाद आम्ही देतो आहे. कारण आपण सगळेजण विदर्भातून बिलॉंग करतो आहे. याच्या आधी प्रकाश पोहरे साहेबसुद्धा आलेले होते आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकले या मुद्द्यावर. आणि आजचा आपला विषय जो डिस्कशन आपण करतो आहे ते वेगळे विदर्भ राज्य, यश आणि अपयश. त्यामध्ये तिसरा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो आहे की आतापर्यंतची जेवढी काही वाटचाल झालेली आहे, ऑब्व्हियसली तुम्ही फार सिनियर आहात, तुम्हाला चांगला अनुभव आहे. आता त्या सुरुवातीपासून विदर्भ वेगळ्या राज्याच्या संकल्पना ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये आली तेव्हापासून आजची परिस्थिती, वर्तमान काळ, यात तुमच्या हाती काय काय लागलं, काय सांगू शकणार? दोन गोष्टी आहे. आमच्या हाती हे लागलं की हे एवढं आम्ही साधारण 10 वर्षाआधी ही चळवळ सुरू केली. मी आधीपासून विदर्भवादी होतो. जामवंतरावांचं ऐकलं, वेगवेगळ्या नेत्यांचं ऐकलं, राजे विश्वेश्वरावांचं ऐकलं. आणि 10 वर्षापूर्वी 31 डिसेंबर 2012ला आम्ही ही चळवळ हातात घेतली. सगळ्या सवंगण्यांना सोबत घेऊन जॉईंट व्हेंचर म्हणून आम्ही हे केलं. पहिली 5 वर्ष आम्हाला लोकांना उत्तर देण्यात गेली. लोक असं म्हणत असे की पुढारी विदर्भाच्या नावावर मोठे होतात, अलग पशुखाद्य खातात आणि त्यांचं उद्दिष्ट साध्य झालं, हेतू साध्य झाला किंवा त्यांना जे मिळवायचं आहे राजकीयदृष्ट्या ते मिळवलं की ते पळून जातं. आता किमान 10 वर्षाच्या आमच्यात असा अनुभव येऊ लागला की आता लोक बोलायला लागले रेल्वे बसमध्ये पाणठेल्यावर की नाही अभी ये हो सकता है. तर लोकांमधला आत्मविश्वास जो गेला होता तो आत्मविश्वास मिळाला आहे. आणि आता लोक त्या आत्मविश्वासाने या इश्यूकडे बघायला लागले. म्हणजे याचाच अर्थ असा की वेल बिगन इज आफ्टर. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आधी जवळपास 5 वर्ष तुम्हाला त्यांना उत्तर द्यायला लागले की विदर्भ वेगळं होणं किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आता लोकांना त्याबाबत थोडी झळ पोहोचायला लागली. विदर्भवीर आदरणीय जामवंतराव धोटे साहेब यांनी आपल्या विदर्भासाठी फार मोठं कार्य केलं आणि त्यांच्यामुळेच आपल्याला अनेक गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. ऑब्व्हियसली तुम्ही त्या प्रवासात वाहतच होतात, यात काही शंका नाही आहे. परंतु त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद, कदाचित जामवंतराव धोटे साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेससुद्धा लोकांचा प्रतिसाद फार जास्त होता का? की आता जसं तुम्ही मला म्हणाले की आता लोकांचा वे ऑफ थिंक बदललेला आहे, त्यावेळेससुद्धा बदलला होता की त्या काही 4-5 वर्षाआधी किंवा 7-8 वर्षाआधी? नाही, दोन गोष्टी आहे. पूर्वीचं सगळं चाललेलं आंदोलन हे भावनात्मक बाबीवर होतं. आम्ही सुरू ठेवलेलं आंदोलन हे टोटली अर्थवादावरती आहे की आर्थिकदृष्ट्या आमचं काय नुकसान झालं, आमच्या नागपूरकरानंतर काय कमिटमेंट होत्या, जे आम्हाला कायदेशीरदृष्ट्या मिळायला पाहिजे होतं, घटनादुरुस्तीनंतर 371(2) जोडल्यानंतर मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही. अनुशेष तयार झाला आणि हा अनुशेष आज महाराष्ट्र सरकार आर्थिकदृष्ट्या देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी राज्य आहे ते बुडालं आहे. त्यामुळे तो कदापि पूर्ण होऊ शकत नाही. आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच आहे. बरोबर. आणि म्हणून आम्ही म्हणतो की इथला नक्षलवाद नियंत्रणात आणायचा असेल, इथे शेतकरी आत्महत्येला लगाम घालायचा असेल, इथलं प्रदूषण थांबवायचं असेल, कमी झालेले 4 आमदार 1 खासदार वाढवायचे असतील, इथे रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असेल, इथलं प्रदूषण थांबवायचं असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्याचं उत्तर आहे. आणि आम्ही केवळ बोलतो असं नाही,
बरोबर. आम्ही 2 विदर्भाचे अर्थसंकल्प माझे सहकारी डॉक्टर श्रीनिवास कांदेवाले सरांनी मांडले आणि 14-15ला जर हे विदर्भाचं राज्य झालं असतं तर तेव्हा सगळ्या मार्गाचं विदर्भाचं उत्पन्न होतं 41,510 कोटी. सरांनी यात नवे कर लावले नाही, 20% विजेचे दर कमी केले तरी खर्च होता 41,400 कोटी. तेव्हा ते राज्य झालं असतं तर 110 कोटी शिल्कीचं झालं असतं. बरोबर. दुसरा अर्थसंकल्प त्यांनी 17-18ला मांडला आणि 17-18ला मांडल्यानंतर तेव्हा विदर्भाचं उत्पन्न 54,040 कोटी झालं होतं. त्यातही सरांनी 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही, तरीही खर्च 52,380 कोटी होता. तेव्हा राज्य झालं असतं 1,660 कोटी रुपये शिल्कीचं झालं असतं. आज महाराष्ट्राचं राज्य उत्पन्न 4,03,000 कोटी, खर्च 4,27,000 कोटी आणि घाट्यात आहे 24,353 कोटी आणि कर्जाचा डोंगर आहे 6,60,000 कोटी. कर्ज, लायबिलिटीज आणि थकमी. त्यामुळे हे राज्य ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी कदापि महाराष्ट्र व्हायबल होऊ शकत नाही. अच्छा. मग आपला विदर्भ राज्य वेगळं झालं नाही यासाठी मी जर तुमच्याजवळ 2 ऑप्शन ठेवले, एक द नॉर्मल पीपल, सामान्य जनता विदर्भातली, आणि दुसरं विदर्भवाल्यांनी समोर केलेले नेते. मग विदर्भ आता वरचे नेते काय म्हणतात की आपली जी सामान्य जनता आहे विदर्भातली यांच्यातच पाहिजे तेवढं पोटेन्शियल नाही आहे, तळमळ नाही आहे, म्हणून होत नाही आहे. आणि हे लोक म्हणतात की वरचा मुद्दा मांडायचा असेल केंद्र सरकारच्या समोर तर राजकारणी लोकांना आम्ही हे दोष द्यायला हवा. मग 2 पैकी कुठल्या लोकांनी सुधारायला पाहिजे? 2 गोष्टी आहेत. राज्य निर्मिती करायची असेल तर देशाच्या संविधानाच्या कलम 3 प्रमाणे केंद्र सरकारने राज्य निर्मितीचा निर्णय करायचा, संसदेने पास करायचा, राष्ट्रपतीकडे सहीला पाठवायचा, राष्ट्रपतींनी राज्याचे व्ह्यूज जाणून घ्यायचे राज्याच्या विधिमंडळाचे. होय म्हटलं तरी फरक नाही, नाही तरी फरक नाही. व्ह्यूज आल्यावर त्यांनी सही करायची आणि नोटिफिकेशन काढायचं. बस दॅट्स ऑल. अशी प्रक्रिया आहे. एक गोष्ट सरळ आहे की एका बाजूला मास मुवमेंट उभी करून दबावगट तयार करायचा, राजकारण्यांनी दरवेळेला फसवलं आहे. हे बरोबर आहे. कबूल केलं आम्ही राज्य देऊ पण दिलं नाही, लेखी दिलं राज्य देऊ दिलं नाही. जो रोल भाजपवाल्यांनी विश्वासघात केला, काँग्रेसवाल्यांनीही फसवणूक केली. जी मागणी काँग्रेसनी विरोधका म्हणजे पारतंत्र्यात असताना केली 5 पासून तर 40 पर्यंत, पुढे 47 साली सत्तेत आल्यावर त्यांनी ती मागणी सोडून दिली. भाजपने 97 साली त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठराव केला, आम्ही छोट्या राज्याच्या बाजूच्या, म्हटलं आम्ही सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू. म्हटलं गडकरी साहेबांनी तर लेखी दिलं की आम्ही सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू. आणि मुनगंटीवारजी यांनी आमगाव ते खामगाव विदर्भाचा बेंबीच्या देठापासून जागर केला. पण सत्तेत गेल्याबरोबर मी आधी जसं म्हटलं की सत्तेत गेल्याबरोबर माणसाला क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही, सत्तेत जातात आणि मग ते झालं की ते सोडून बोल म्हणतात. अशा तऱ्हेने सगळ्या लोकांची बसगत झाली. पण आम्ही दाव्याने सांगतो ही मास मुवमेंट होईल आणि मास मुवमेंट झाल्यानंतर एक ही उल्लू काफी आहे बर्बादी गुलिस्ता केली. एकदा ही मास मुवमेंट झाली तर नंगे को खुदा डरता, इज्जतदाराला कोणी भेट नाही. आणि शेवटी मी आधीच म्हटलं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तर त्यावेळेला युद्धाचं स्वरूप कसं असेल, आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, त्याचं उत्तर काळ आणि वेळ आहे. आणि त्यामुळे आमचं काम आहे हे सगळे संदर्भ बदलायचे. कारण मी आधीच सांगितलं याचं मार्मिक वर्णन विदर्भाचं 2 कवींनी केलं आहे की विदर्भातल्या जनतेचा वापर मतदारांनी राजकीय पक्षांनी कसा केला. तर कवी विठ्ठल वाघ म्हणतात विदर्भातल्या जनतेचा वापर केल्याबद्दल, ते म्हणतात आम्ही मेंढरं यावं कोणी हाकलावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलावं. बरोबर. आता विदर्भातल्या जनतेला आम्ही 10 वर्षात अवेअरनेस आणलाय की विदर्भातली जनता ही मेंढरं नाही, ते माणूस आहे. माणूस म्हणून त्यांना देशातल्या इतर नागरिकांसारखं सन्मानाने आणि सुखाने जगता आलं पाहिजे. सन्मानाने सुखाने जगता येतं त्यांचा धंदा, उद्योग, उद्यम, व्यापार फायद्याचा झाला पाहिजे. फायद्याचा झाला तरच त्यांच्या धंद्यात बचत येईल. शेती असेल, इतर उद्योग असेल, व्यापार असेल, त्यात बचत आली की माणसाची वस्तू विकत घ्यायची क्रयशक्ती वाढेल. माणूस जेवढी जास्तीत जास्त वस्तू, साधनं विकत घेऊ शकेल तेवढा त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. जास्तीत जास्त गावातली कुटुंब सक्षम झाली की आपोआप राज्य आणि शेवटी देश सक्षम होईल आणि माणसाच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणतो स्वातंत्र्याच्या कक्षा आपोआप रुंदावत जातील, माणसं मोठी होतील. बरोबर.
आदरणीय प्रकाश पोहरे साहेबांनी सुद्धा तुम्ही बोललेलाच मुद्दा बोललेले होते. यावरून लक्षात येतं की तुमची भूमिका ही फार रोकटोक आहे आणि असायलाही हवी. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की फोर्थ पिलर हा जो आमचा सदर चालतो आहे आउट ऑफ बॉक्स, या सदरामधून आपण विदर्भाच्या जनतेला काय काय आव्हान देऊ शकतो? नाही, विदर्भातल्या जनतेला आम्ही तशी लोकशाहीतली प्रसारमाध्यमं ही चौथी शक्ती आहे आणि तुमचा तर फोर्थ पिलर आहे. आम्ही जनतेला हे सांगतो की आता वेळ आलेली आहे. जसं ह्यांनी म्हटलं होतं कवी शंकर बडेंनी की म्हशी वांझोट्या निघाल्या, झाले गरभार हेले, घाम गाळणारे इथे दुःख सवतीचे झेले. इथे घाम गाळणारे सवतीचे दुःख झेलत नाही तर वऱ्हाड सोन्याची कराड किंवा सोन्याची कुऱ्हाड म्हणणारा अमरावती विभाग किंवा पश्चिम विदर्भ आणि गांधीबापूचा जिल्हा वर्धा या जिल्ह्यात 12 वर्षात पूर्व उत्तर नक्षत्रातला पाऊस पडला नाही, पीक बुडालं, रास्त भाव शेतमालाला मिळाले नाही, कर्जाची जप्तीची सक्तीच्या वसुलीची नोटीस आल्यावर शेतकऱ्यांनी 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. दुसऱ्या बाजूला एक चित्र सरळ आहे की बुडती हे जन देखवे ना डोळा, संतांनी सांगितलं आहे, म्हणून कळवाय. तसे माणूस म्हणून तुमच्यात तेवढा हे असला पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे त्या विषयाच्या बद्दल. बरोबर. तेही त्या तऱ्हेने तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता परिस्थिती अशी तयार झाली आहे की शेतकऱ्यांसाठी एक कवी म्हणतो की रात्रंदिवस तुम्ही करत असा काम, जीवनात तुमच्या हाता उरला नाही राम, घाम गळे तुमचा हराम आला दाम, आता तरी तुम्हा येवो थोडा द्वेष, येथून तेथून सारा पेटू दे विदर्भ प्रदेश, विदर्भ प्रदेश, विदर्भ प्रदेश. क्या बात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की खुद के लिए जीता वो जीना नहीं है, औरों के लिए मरता वो मरना नहीं है. आणि मला बरं वाटतंय फोर्थ पिलरच्या या आपल्या आउट ऑफ बॉक्स सदरमधून की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व या ठिकाणी यावं आणि विदर्भ जनतेला एवढं चांगलं सांगून जावं. याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद देतो आहेत. धन्यवाद. नमस्कार.